तर नमस्कार मित्रांनो, सी लँग्वेजच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज तुमचं पुन्हा स्वागत आहे. आधीची प्लेलिस्ट बघितली नसेल तर आय बटनला टोचवा आणि पूर्ण प्लेलिस्ट बघा. आज आपण बघणार आहे की ऍक्च्युली रिव्हर्स नंबर कसा काढायचा, त्याचं लॉजिक आपण फाइंड करणार आहे की काय विषय करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर समजा दिला असेल बाबा 2438 असा एक नंबर दिला आपल्याला, ह्या नंबरचा रिव्हर्स नंबर करायचा आहे मला. म्हणजे रिव्हर्स नंबर मला एक्सपेक्टेड काय असेल, 28342 हे असेल बरोबर. ह्या नंबर पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, आतापर्यंत आपण कोणती कोणती कॉन्सेप्ट शिकलोय आणि त्याचा कुठे यूज करता येईल ना ते आपण बघू. म्हणजे स्टेप बाय स्टेप जाऊ की असं समजायला की आपल्याला काहीच येत नाही आता, बरं का, काहीच येत नाही. मग ए इज इक्वल टू मी आता 5474 असा नंबर दिलाय. आता विचार केला तर मला पहिल्यांदा हा नंबर पाहिजे बरोबर. ए इज इक्वल टू 5474 केला, आता 4 हा नंबर मला पाहिजे. तर मी 4 हा नंबर कसा काढू रे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मॉड ऑपरेटर होतं की जे आपल्याला 0.10 वापरल्यानंतर शेवटचा अंक देत होता. मग समजा मी जर आर इज इक्वल टू ए मॉड 10 केलं तर मला कोणता नंबर मिळेल रे, 4 मिळेल 4. आता त्या एचा एक पार्ट आपल्याला सोडून द्यायचा म्हणजे 4 आपल्याला नको आहे. मग मी काय करणार, ह्याला ए इज इक्वल टू a/10 हे करणार. म्हणजे त्याच नंबरला जर मी 10 ने डिवाइड केलं तर मला किती मिळणार आहे, 547.4 मिळेल बरोबर ना. आणि हा नंबर आता आपण कन्सिडर करतो इंटिजर. आता जर मला त्याला 10 ने डिवाइड केलं तर मिळेल मला 547.4 मिळेल का, नाही मिळणार. का, कारण ते आहे इंटिजर व्हॅल्यू, त्यामुळे ते पॉईंटच्या पुढली व्हॅल्यू इग्नोर करेल. आपल्याला किती मिळेल, 547. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली नेक्स्ट, 547. सेम आता मला 7 पाहिजे, काय करेल रे मी, ए इज इक्वल टू आर इज इक्वल टू ए मॉड 10. आता मला किती मिळेल, 7 मिळेल. आता मला 7 नको आहे, हीच स्टेप पुन्हा ए इज इक्वल टू a/10. म्हणजे आता मला किती मिळेल रे, 54 मिळेल बरोबर ना. मग आता ए इज इक्वल टू किती होईल रे, 54 होईल. पुन्हा मला 4 पाहिजे, पुन्हा आर इज इक्वल टू ए मॉड 10. ओके, मग आता मला किती मिळेल रे आर मध्ये, त्याच्यामध्ये मिळेल 4. घे बघा, शूटिंग चालू आहे रे बघा. तिथं बस जागेचा फॅन खाली बस जागे, फॅन खाली बस जागे, तोंडाला काढते. जरा टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडं थांबा, आपण कंटिन्यू कर, काय विषय नाही. तिथं बस. तर काय होईल, आर इज इक्वल टू ए मॉड 10 करेल ना 54. मला किती मिळेल आता, 4 मिळेल. आता मला 5 पाहिजे, ए इज इक्वल टू a/10. ओके, मग आता याची नवीन व्हॅल्यू किती आली, 5 आली. आता मला 5 पाहिजे, पुन्हा मी ए इज इक्वल टू ए मॉड 10 करेल. मला किती मिळेल व्हॅल्यू आर ची नवीन, 5 मिळेल. आणि पुन्हा ए ला जर मी आता 10 ने डिवाइड केलं तर याचे किती होईल, 0 होईल. म्हणजे ही प्रोसेस मी कुठेपर्यंत केली, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत. आणि जर मी हा नंबर आणि हा नंबर समोर लिहिला तर मला असं समजेल ह्या नंबरचं मला रिव्हर्स मिळाले. आणि हीच प्रोसेस आपण प्रोग्रामॅटिकली करायची आहे आणि एक लॉजिक फाइंड करायचं. एकदम टॉपचा विषय, काही सुद्धा अवघड नाही. आता विचार करा नाही, आपल्याकडे सेम टास्क आहे. काय केले रे, आर ए पहिल्यांदा 10 ने डिवाइड केलंय आणि पुन्हा स्लॅश केले, पुन्हा हे डिवाइड केले, स्लॅश केले, डिवाइड केले, स्लॅश केले, डिवाइड केले, स्लॅश केले. कुठपर्यंत केले, जोपर्यंत त्याची व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत केले. म्हणजे याचा आपण प्रोग्राम बनवू शकतोय व्हाईल लूपचा यूज करून. आणि इझिली कोणत्याही नंबरचं आपण रिव्हर्स नंबर काढू शकतो. आणि ते कसा काढायचा त्याचा आपण प्रोग्राम डायरेक्ट स्क्रीनवर तुम्हाला करून दाखवतो स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला एकदम इझिली समजेल, काय विषय नाही. ओके, तर दिसत असेल स्क्रीन. ओके, तर आता तुम्हाला दाखवतो की एक नंबर घेऊन त्याला रिव्हर्स कसं करायचं, आपण त्याचं डायरेक्ट लॉजिकच लिहू. तर पहिल्यांदा आपल्याला नंबर जर पाहिजे बरोबर, मग आपण काय करू, एक इंटिजर एन नावाचं व्हेरिएबल घेऊ आणि युजरला म्हणू की बाबा तुला पाहिजे तो नंबर एंटर कर बरोबर, एंटर एनी नंबर. ओके, आणि हा नंबर एंटर केल्यानंतर तो आपल्याला स्कॅन करून घ्यायला लागणार बरोबर.
कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्कॅन करून घेणार की जे आपल्याला आता आपण घेतलाय तो %d आणि अँड n मध्ये स्कॅन झाला. ओके, आता ह्या नंबरला आपल्याला रिव्हर्स करायचा. मग ती मगाची प्रोसेस आठवा, म्हणजे जोपर्यंत n ची व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा त्याला मॉड 10 करायचा आहे, पुन्हा त्याला /10 करायचा आहे आणि आलेला रिव्हर्स आपल्याला स्टोअर करून ठेवायचा. कसा आणि का मी सांगतो तुम्हाला. मग पहिल्यांदा व्हाईल लूप घेतो मी आणि लिहितो जब तक, म्हणजे जोपर्यंत n ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत. ओके, किंवा n इज नॉट इक्वल टू 0 आहे तोपर्यंत, असं करू. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत. बरोबर, मग आपण काय करू, n इज ग्रेटर दॅन 0 करू. जोपर्यंत n ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे तोपर्यंत मी काय करेन त्या n ला पहिल्यांदा मॉड करेल आणि मला एक व्हेरिएबल लागणार आहे. कोणते व्हेरिएबल लागणार आहे ते व्हेरिएबल मी घेतो आणि मी पहिल्यांदा इंटिजर रिव्हर्स म्हणून घेतो व्हेरिएबल, की ज्यामध्ये मला ती रिव्हर्स केलेली व्हॅल्यू मला स्टोअर करून ठेवायची आहे. क्लिअर क्लिअर ओके, काय विषय नाही. तर आता मी काय करेल, त्या n ला इंटिजर r इज इक्वल टू n मॉड 10 मगाशी केलं होतं तेच, काय विषय नाही. ओके, आता रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स मल्टिप्लाइड बाय 10 प्लस r. आता हे का केलं तुम्हाला सांगतो आणि नंतर ते मगाची स्टेप n इज इक्वल टू n/10. ओके, आता ह्यात काय होईल, पहिल्यांदा r ची n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू जे काही एंटर केलं ते आता समजून चला की 4356 एंटर केले त्यानं. बरोबर, तर पहिल्यांदा आपल्याला r मध्ये किती येणार, 6 येणार आणि मी काय करणार 6 × 10 किती होतंय, 60 होतंय. त्याच्यामध्ये मी काय ऍड करतोय ते r करतोय. आता रिव्हर्स किती आहे, 0 आहे का ना वरचा, 0 × 10 किती झालं 0 प्लस r म्हणजे किती झालं 6. रिव्हर्सची व्हॅल्यू किती होईल, पहिल्यांदा 6 होईल आणि मग पुन्हा n मध्ये अपडेटेड व्हॅल्यू किती येईल 435 आणि पुन्हा ते जर 0 पेक्षा मोठं 100% असणार, मग पुन्हा r मध्ये किती व्हॅल्यू येईल, हे 5 येईल आणि मग रिव्हर्सची व्हॅल्यू मगाची 6 होती, आता याची किती होईल 60 होईल आणि त्याच्यामध्ये किती ऍड होईल, ते वरनं आलेलं 5. टोटल किती मिळालं, 65 मिळालं आणि असा तो सिलसिला चालत राहणार आणि फायनली आपल्याला रिव्हर्स मध्ये काय मिळेल, तो रिव्हर्स केलेला नंबर मिळेल. ओके, प्रिंट एफ रिव्हर्स्ड नंबर इज %d आणि इथं मी कॉमा करतो आणि रिव्हर्स लिहितो. ओके, आणि हे 4356 काढतो आणि तुम्हाला रन करून दाखवतो. आय होप इथं दिसत असेल. रन करतो, रन केल्यानंतर हे म्हणाले एंटर एनी नंबर. असं समजून चाला की मी असं एंटर केलं किती आला 7654 आला रिव्हर्स नंबर. हेच लॉजिक आहे. कसा विषय आहे तुम्हाला सांगतो की जेव्हा मी इथे नंबर एंटर करतो ना, तो 0 पेक्षा मोठा आहे ना n, येस, तेव्हा त्यानं काय केलं, r1 नावाचं व्हेरिएबल आणलं आणि त्या r मध्ये रिमाइंडर कॅल्क्युलेट केला. रिमाइंडर म्हणजे जर समजा मी 4567 टाकलं होतं, त्यात 10 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर राहिला किती 7 रिमाइंडर मी कशात ऍड केला, r मध्ये. पहिल्यांदा रिव्हर्सची व्हॅल्यू 0 घेतली होती, त्याला मल्टिप्लाइड बाय 10 केलं, म्हणजे प्रत्येक टायमाला आपल्याला व्हॅल्यू वाढली पाहिजे. मग या 7चं 7000 कसं होतंय, कारण ते मल्टिप्लाइड बाय 10 प्रत्येक लूपच्या आपण इटरेशनला करतोय. तर अशा प्रकारे हे रिव्हर्स नंबरचं लॉजिक काय सुद्धा अवघड नाही. हेच आहे काय नाही, स्टेप बाय स्टेप तुम्ही जर एक्झिक्यूट करत गेला ना, तुम्हाला इझिली समजून जाते की काय विषय केलं. हे मल्टिप्लाइड बाय 10 का केले, कारण जेवढे 4 वेळा लूप करते ना, कारण आपल्याला 4000 लास्टला पाहिजे. म्हणजे हे 4567 7654 कसं झालं, कारण पहिल्यांदा 7 आलं होतं, 4 वेळा लूप फिरलं, 7चं 70 झालं, पुन्हा 7चं 70चं 700 झालं, 700चं पुन्हा 7000 झालं. त्या लूपला प्रत्येक टायमाला मल्टिप्लाइड बाय 10 करायचं म्हणून आपण 10 केले. 4 वेळाला आपल्याला रिव्हर्स नंबर मिळालाय. आणि जर रिव्हर्स नंबर आणि ओरिजिनल नंबर हा जर सेम असेल तर त्याला म्हटलं जातं पॉलिंड्रॉम नंबर. आणि ते कसं करायचं, असं समजून चाला की इथं मी इंटिजर ओरिजिनल नावाचं एक व्हेरिएबल मध्ये ते तात्पुरतं कॉपी ठेवतोय, कशाची, जी एंटर केलेल्या व्हेरिएबलची. आणि इथं बघतोय
रिव्हर्स नंबर तर आपल्याला इथे कळाला आणि मी इथे म्हणतोय त्याला इफ, इथं केलाय बघा दिसतंय, इफ ओरिजिनल नंबर इज एक्झॅक्टली इक्वल टू रिव्हर्स नंबर असेल, ओरिजिनल नंबर इज इक्वल टू रिव्हर्स नंबर असेल तर मी काय करणार, प्रिंटफ नंबर इज पॉलिंड्रॉम. ओके. आणि जर नसल, इक्वल नसल तर काय विषय नाही, तर तो नंबर नॉट पॉलिंड्रॉम, तिथे एल्स लिहू शकतो. एल्स प्रिंटफ नंबर इज नॉट पॉलिंड्रॉम. ओके. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की काय विषय आहे याचा. आता रन करतो आणि आता मी काय करतो, इथं टाकतो 1234 आणि याचा नंबर रिव्हर्स येईल 4321 आणि नंबर इज नॉट पॉलिंड्रॉम म्हणते. बरोबर. मी इथं काय करतो, इथं /n लिहितो म्हणजे नेक्स्ट लाईनला येईल म्हणून त्याच्या खालचं. ओके. आता मी नेक्स्ट टाइम करतो, रिव्हर्स नंबर पण तोच असावा म्हणून मी 3 4 5 4 3, आता हा रिव्हर्स नंबर पण तोच आहे ना, आणि मी आता रन करतो तर काय म्हणाल, सॉरी इथं 4 5 6 5 4, आता हे रिव्हर्स पण वाचलं आणि सहज वाचलं तर तेच आहे, म्हणून आता इंटर मारल्यानंतर काय म्हणाल, रिव्हर्स नंबर इज 4 5 6 5 4 आणि नंबर इज पॉलिंड्रॉम. अशा प्रकारे तुम्ही पॉलिंड्रॉम नंबरचा सुद्धा याच्यात लॉजिक लिहू शकता. पॉलिंड्रॉम नंबर म्हणजे एखादा नंबर हा उलटा केला तरी पण तोच असेल तर त्याला पॉलिंड्रॉम नंबर असं म्हणतात. म्हणजे आजच्या प्रोग्राममध्ये आपण रिव्हर्स कसं करायचं ते पण बघितलं आणि नंबर पॉलिंड्रॉम आहे का नाही चेक करायचं कसं ते पण बघितलं. भेटू पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.